शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांसंबंधीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, पीक विमा, अनुदान, त्याच प्रकारे पीएम किसान मोदी यांच्यातर्फे 18,000चा हप्ता यासह महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या महत्त्वाच्या हप्त्यासंबंधी महत्त्वाची बातमी बघूया सविस्तर. आजच्या महत्त्वाचे अपडेट. हंगामी फळांची आवक वाढली, केळी दरांना फटका, सणासुदीतही केळी दर होणार कमी. कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबर पासून नोंदणी, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआयचे कपास किसान ॲप. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाणी पुसणार, 2 हेक्टरसाठीच आणि कमी दराने मिळणार मदत. फडणवीस शिंदे पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का? शेतकरी कर्जमाफी फाईलवर सही करण्यास सरकारची असमर्थता, दररोज शेतकरी करतात आत्महत्या, काँग्रेसचा आरोप. बळीराजाच्या आनंदावरती बैल पोळ्यालाच विरजन, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, विरोधी पक्षनेते दानवेंनी केली अखेर सरकारकडे एकमुखी मागणी. भटक्या कुत्र्यांविषयी आता राष्ट्रीय धोरण निश्चित होणार, सार्वजनिक ठिकाणी खायला देण्यास बंदी, पकडण्यापासून रोखल्यास 2 लाखांचा दंड. देशात तब्बल 3.1 कोटी तरुण बेरोजगार, महाराष्ट्रात देखील बेरोजगारांची संख्या वाढली, मोदींसह फडणवीस काय करतात? शेतकऱ्यांचा थेट सवाल. वगळलेल्या नावांसाठी आधार मान्य करा, निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र. बिहारमधील एसआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारला थेट आदेश, सरकारला बडगा. जीवन विम्यावरील जीएसटी कमी होण्याची शक्यता, आरोग्य आणि जीवन विम्याच्या वैयक्तिक पॉलिसीवरील 8% जीएसटी कमी करण्याचे सरकारचे आदेश. भाजपावर भ्रष्टाचाराचा डाग नाही, पण 65 वर्षात काँग्रेसने किती भ्रष्टाचार केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मतदार यादीत घोळ, फडणवीस यांनी केले मान्य, पृथ्वीराज चव्हाणांच्या नातेवाईकांच्या नावावरून महाराष्ट्रात गदारोळ, जयंत पाटलांचा पुढाकार. 571 हेक्टरवरती पिकांचं नुकसान, कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षण अहवालात उघड, महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यात झाली आहे अतिवृष्टी. कृषी विद्यापीठाला 6,383 रिक्त पदांचं ग्रहण, शेतकऱ्यांची कामे होईनात, शेतकरी करतोय सरकारकडे पदभरणी करण्याची मागणी. भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी 25,000 रुपये रोख अनुदान मिळणार, महाराष्ट्र सरकारचा भजनी मंडळासाठी महत्वाचा निर्णय. राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत, शरद पवारांचं प्रतिपादन. मतांची संख्या कमी असली तरी आम्हाला चिंता नाही, आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी जिंकणारच, पवार. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला देण्यास मनाई, भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये पाठवण्याचे सुप्रीम कोर्टाचे थेट सरकारला आदेश. सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात पूरस्थिती आल्याने शेतकऱ्यांवरती मोठं संकट. शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन. आत्महत्या न करण्याचं केलं आवाहन, आत्महत्या रोखण्याचे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान असल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या घरातीलच आमच्या बहिणींना येणार मदत, अजित पवारांचं मत. मुखेडमधील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत, उद्धव ठाकरेंची शिवसेना आली पुढे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी. अजून आमचे अश्रूही थांबलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानची क्रिकेट खेळता कशासाठी? महाराष्ट्रासह देशभरामध्ये कुटुंबियांचा मोदींना सवाल. अखेर काय होणार याकडे लक्ष. पंढरपूरला पुराचा विळखा, कोल्हापूर सांगलीला दिलासा, पूरस्थिती आटोक्यात. पंचगंगा, कृष्णा, नीरा नदीकाठच्या गावांना दिलासा, पुढील 2 दिवस पुन्हा एकदा पाऊस वाढणार. वयाची 33 वर्षे ओलांडलेल्यांनाही संधी द्या, पोलीस भरतीसाठी युवकांची मुख्यमंत्र्यांना अर्थ हाक, शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण, पुढाकार घ्या, मुख्यमंत्र्यांना आव्हान.
जेडपी सेवेतील 1183 बहिणींनी घेतला लाभ. ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर लाडक्या बहिणीची शोधाशोध मोहीम झाली अखेर सुरू. विदर्भ हादरला. बैलपोळ्याच्या दिवशीच 3 शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला. कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर. सरकार कधी करणार कर्जमाफी? पावसामुळे वसई विरारमधील फुल शेतीला फटका. ऐन सणासुदीच्या दिवसात फुल उत्पादनावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता. शेतकरी कोलमडला. आता काय मदत मिळणार? राज्यात 91 लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा. सर्वाधिक अर्ज नांदेड जिल्ह्यातून. महाराष्ट्रात अजूनही बाकी होतोच लोक. धन्यवाद.